मला आता तुझ्या नाटकानं काय बी फरक पडणार नाही, सांगून ठेवते. ध्यानात ठेवायचं हा. आता हेच माझं शस्त्र आहे. हे काय बघतोय मी? ही एवढीशी मुलगी हा एवढा जड दांडा सहज कसा काय उचलते? आई ग, लागलं मला. माझ्या अंगावर गाणं पडला. आई ग. अहो काय सांगता नंदी महाराज, उमा खरंच असं वागू शकते? देवी, महादेवांचा भक्त आहे मी, खोटं नाही बोलणार. उमा सुद्धा तुळजाईची भक्त आहे, तिच्या जवळची आहे. मग ती असं खोटं कशाला वागली असेल? हे करायची काय गरज होती तिला? ती उमा खरी उमाच नसेल तर? नंदी महाराज, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय तीच खरी मत्सर आहे का? देवी, तुम्हीच विचार करून बघा ना, नाहीतर मग उमा असं विचित्र का वागली असती? आता तुम्ही म्हणल्यावर मला सुद्धा काही गोष्टी आठवतात. बघा ना, गावात मत्सराचा प्रभाव सुरू झाला. त्याच काळात उमा गावात आली. प्रत्येक घरात मोठं भांडण झालं. तेव्हा उमा आजूबाजूलाच होती. तेच तर. अजूनही माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये की उमाच मत्सर असेल, कारण ती तुळजाईच्या जवळची आहे. पण तुळजाई तिला ओळखू शकली नसेल. देवी, जशा देवतांकडे स्वतःच्या शक्ती असतात, तशाच असुरांकडेही त्यांच्या त्यांच्या अशा काही खास शक्ती असतातच की. कदाचित त्यातल्याच एखाद्या शक्तीचा वापर तिने केला असेल. देवी, तुम्ही तातडीने तुळजादेवींना इथे बोलवा आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट घाला. त्यांना कळायला हवं की उमा हीच मत्सर आहे. त्यांनीच तुमच्यावर हे शोधायची जबाबदारी सोपवली होती. तुळजादेवींना हे कळलं की आपल्याला पुढची पावलं लवकरात लवकर उचलता येतील. नाही नंदी महाराज, तुळजाईला कळवायला नको. म्हणजे हे सत्य तुम्ही तुळजादेवींना सांगणार नाही? आता तरी नाही. उमा इथे आली तेव्हा मी तिच्यावर खूप रागवत होते. ती इथे असल्यामुळे मला तिच्याबद्दल मत्सर वाटत असावा. पण तेव्हा माझ्या वागण्यामुळे तुळजाई खूप दुखावली गेली होती. तुळजाईनं माझ्यासाठी एवढं केलंय, तिला दुखावणं मला आवडणार नाही. देवी, मग आता काय विचार आहे तुमचा? उमाबद्दल माझी पूर्ण खात्री झाल्याशिवाय मी तुळजाईला काहीही सांगणार नाही. अहो देवी, पण तुम्ही ही खात्री करणार तरी कशी? माझ्याकडे त्यासाठी एक मार्ग आहे. बरं वाटतंय का आता? हो, आधीपेक्षा जरा बरं आहे. तरी बी आराम कर, जास्त धावपळ करू नको. काळजी घेत जा ग स्वतःची जरा. हो काका, तुम्ही दोघांनी एवढं केलं माझ्यासाठी, त्यामुळे जरा बरं वाटतंय.
अगं अगं, बस बस सावकाश. तुला आराम कर म्हणून सांगितलं ना हो यांनी. पुन्हा कुठेतरी पडली असली तर. आता बस बघू इथे. आता कुठलं बी काम करायची गरज नाही. तुला काही बी लागलं तर मला सांग, मी आणून देते. हा, आता तू जरा निवांत राहा बरं. पाय पूर्ण बरा होईपर्यंत कुठं जायचं बी नाही आणि इथून हलायचं बी नाही. बरं चल, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. मी जरा बाहेरची काम आवडतो. हा, किती भोळी माणसं आहेत ही. यांच्या आत काम, क्रोध, मोह, माया, मत्सर ते सगळे रिपू असले तरीही त्यांच्या आत एक भाबडं मन असतं, ज्याला मूर्ख बनवणं खूप सोपं असतं. आता ह्यांच्या भोळेपणाचा मी असाच फायदा घेणार आणि जगदंबाला इथून कायमचं घेऊन जाणार. महिषासुरांच्या समोर त्यांची दासी म्हणून तिला उभं करणार. टवळीला माझ्याबद्दल एवढी माहिती कुठून मिळाली असेल? मी जगदंबासाठी इथं आली आहे हे पण हिला माहिती आहे. एवढं सगळं हिला समजलं कुठनं? मला समजा कसं समजलं याचा विचार करतेस ना? आता काय तुला माझ्या मनातलं विचार बी समजायला लागलं का काय? ते बी समजतील लवकरच. काय देवी माझ्यावर प्रसन्न आहे. तिनंच दृष्टांत दिला मला. काय देवीनं? वय तुझा विश्वास बसणार नाही, पर हेच सत्य आहे. अगं पण देवी तुझ्याशी अशी चांगली का वागेल? तू तर कपटी आहेस ना. मी कपटी नाही, मी देवीची भक्त आहे आणि मी जे बोलते ते बरोबरच असतंय. हसायला काय झालं आता याच्यावर? अगं मला तुझ्यात माझीच जाग दिसते. मला पण असंच वाटायचं की मी बरोबर आहे. ती त्वरिता तुळजाची मी पण भक्तच होते. मला वाटायचं की मी जे काय बी करते ते सगळं योग्यच आहे. देवी माझ्या पाठीशी आहे. पण शेवटी मला आसरा मिळाला तो असुरांच्या राज्यात. दासी म्हणून. साधी सुधी नाही, तिथल्या पट्टराणीची खास आहे मी. मान आहे मला तिकडे. तुला असं वाटत असेल तर वाटू दे, पर काय तुझी आणि माझी तुलना करू नकस. म्या तुझ्यासारखी नाही. तू जर मनानं चांगली असतीस तर आपण दोघी एकत्र मिळून काम करू असं म्हणालीच नसतीस. बरं चालतंय. हरकत नाही. आजपासून सगळी नाटकं बंद. आपण इथे का आलोय देवी? उमाचं सत्य काय आहे ते मला शोधून काढायचंय. त्यासाठी मला एकांत हवं. पण नक्की काय करणार आहात तुम्ही? माझ्या योग विद्येचा वापर करून आतापर्यंत मी मत्सरचा शोध घेतला, पण तो दिसलाच नव्हता. आता मी उमाचा शोध घेईन. तिनं गेल्या काही दिवसात नक्की काय काय केलंय हे शोधून काढणार. उमाचं सत्य नेमकं काय हे मला त्यातूनच सापडू शकेल.